भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 15 ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी जलसंधारण अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले। सर्वप्रथम मी भारत मातेच्या चरणी वंदन करतो। तसेच ऐतिहासिक प्रसंगी आज ध्वजारोहण समारंभात उपस्थित असलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू-भगिनी, स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न साकारण्यासाठी मोठा लढा दिला, तर अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। अशा सर्व क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी यांना या प्रसंगी विनम्रपूर्वक अभिवादन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो। सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानी यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही। सन 1930 मध्ये सोलापूर शहराने 4 दिवस स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली होती। तसेच ब्रिटिश राजवटीला आव्हान देणार ते स्वराज्याची झळक दाखवली। श्री अब्दुल रसूल कुर्बान हुसेन, श्री मल्लाप्पा रणशेट्टी, श्री जगन्नाथ शिंदे, श्री किसन साला तसेच अनेक ज्ञात अज्ञात शूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून आजही हा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। 15 ऑगस्ट 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारी दरम्यान जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे अशा पद्धतीचे आवाहन या निमित्ताने करतो। भटक्या विमुक्त जाती, भटक्या जमाती नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ द्यावा यासाठी राज्य शासनाने भटके विमुक्त समूह आकार मेळावे सुरू केले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दर तिमाहीला पहिल्या मंगळवारी हे मेळावे होणार असून आधार कार्ड, जात, उत्पन्न, नॉन क्रिमिनल, आयुष्यमान कार्ड यासारखी कागदपत्रे थेट या मेळाव्यात दिली जातील। त्यामुळे वंचित घटकांना सामाजिक न्याय अधिक प्रगतीने व पारदर्शकपणे मिळेल। सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील नियोजन समिती प्रयत्नशील असून जिल्हा वार्षिक योजना 2026-27 साठी एकूण 991 कोटीचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे। या सातत्यपूर्ण नियोजनामध्ये जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण व इतर पायाभूत सुविधा अशा सुविधांमध्ये विकास कामे हाती घेण्यात आली। त्यामुळे सर्व नागरिकांचे जीवनमानात सुधारणा होऊन जिल्ह्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने होईल। तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, उजनी जलपर्यटन प्रकल्प, पंढरपूर विकास आराखडा, सोलापूर मुंबई विमानसेवा, जलपुरवठा प्रकल्प, घरकुल योजना आदी विकास कामांचा आढावा घेतला। कार्यक्रमात तंबाखूमुक्ती व जलसंधारणाची शपथ देण्यात आली। तसेच जलसंधारण सप्ताहाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा विभागातील अधिकारी तसेच राज्यस्तरीय गुणवत्ता विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला।